योद्धा न्यूज मराठी। पिंपरी चिंचवडमध्ये बालसैनिक मेळावा उत्साहात संपन्न। रस्ता सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे। भोसरी, पुणे। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड विभागात बालसैनिक मेळावा तसेच रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते। हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हायस्कूल पिंपरी येथे संपन्न झालेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। विविध विभागांचा संयुक्त पुढाकार हा मेळावा महाराष्ट्र राज्य कोल्हापूर ऑर्गनायझेशन, कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य, RSP, CD महाराष्ट्र, राज्य पोलीस आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात एकूण 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नागरी संरक्षणाचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण घेतले। मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती दर्शना कोरके, उपमुख्याध्यापक PG माने, पिंपरी चिंचवड जिल्हा समादेशक लहू सुतार, जिल्हा समादेशक सुषमा निरगुडकर आणि महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक अनिल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विभाग प्रतिनिधी घोलप संदीप आणि गायकवाड सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके मेळाव्यादरम्यान बालसैनिकांना अग्निशमन, प्रथमोपचार, वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा नियम, संचलन, कवायत आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विषयांची सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके देण्यात आली। भविष्यातील आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा जपण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरले। स्पर्धेतून कौशल्याचे दर्शन। मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये शाळांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले। यामध्ये प्रथम क्रमांक हिंदुस्तान अँटीबायोटिक स्कूल पिंपरी, द्वितीय क्रमांक अरविंद एज्युकेशन सोसायटी जुनी सांगवी, तृतीय क्रमांक महात्मा फुले माध्यमिक विद्यालय भोसरी। कार्यक्रमाचा समारोप पिंपरी चिंचवड जिल्हा समादेशक आदर्श लहू सुतार यांनी सर्वांचे आभार मानून केला। अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा बालसैनिक मेळावा पार पडला।